एखादी महिला नंतर ऍड होते, बरोबर ना? 10 महिला असतील तर 2 महिला नवीन आल्या गावात लग्न करून, तर त्यांना आपण ऍड करतो, म्हणजे 10च्या 12 होतात. आणि 12 मधनं सपोज 2 महिला, एखादी महिला मयत होते, एखादी महिला वयस्कर होते, म्हणून मग ते गटामधलं नाव कमी करते. तर त्या सगळ्या बाबी तुम्हाला आता मी सांगतो, ते जेवढे ऑप्शन मध्ये आहेत ना, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्ही ते लिहून घ्या. तर बघा, इनॅक्टिव्ह म्हणजे मेंबर कमी होत आहे गटामधून, मग त्याला कारण काय असू शकतात, मग ती कारण आता आपण बघूया. आता हे बघा, हा तुमचा हे आहे, म्हणजे पेज आहे, बरोबर? तुमचं मेंबर दिसतंय, गटाचं नाव दिसतंय, बरोबर? मेंबरचं नाव दिसतंय आणि हा बॉक्स दिसतोय, बघा दिसतोय ना बॉक्स. मग तो बॉक्स क्लिक करायचा. काय करायचा? क्लिक म्हणजे सिलेक्ट करायचा थोडक्यात. सिलेक्ट केल्यानंतर इथे तारीख आहे बघा, ही महिला कोणत्या तारखेला त्या गटाच्या बाहेर गेली आहे, म्हणजे इनॅक्टिव्ह डेट. इनॅक्टिव्ह म्हणजे तिला कमी करण्यात आलंय किंवा काढण्यात आलेलं आहे, काही असू शकतं. इनॅक्टिव्ह म्हणजे ती बंद त्या झाली गटातून. आलं का लक्षात? मग ती तारीख कधी असेल ती टाकायची, आणि त्या गटातून बाहेर पडली, मग त्याला कारण काय असू शकतात, तर ही बरीचशी कारणं आहेत. तर पहिलं कारण आहे मेंबर एक्सपायर, म्हणजे एखादी महिला मयत झाली आहे, बरोबर? लिहून घ्या, मेंबर एक्सपायर म्हणजे मयत. दुसरं जे आहे, मेंबर लेफ्ट द ग्रुप व्हॉलंटरली, म्हणजे काय? एखादी महिला सहखुशीने गट म्हणाली, बाबा मला काय आता गटामध्ये राहायचं नाहीये, मी मुंबईला चालले, बरोबर? मग तिने काय केलं? तिने काय भांडण वगैरे केलं नाही, ती सहखुशीने त्या गटाच्या बाहेर गेली. असं असेल तर दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन आता, मेंबर डिसकंटिन्यू ड्यू टू कॉन्फ्लिक्ट इन द ग्रुप. आता बघा, बऱ्याच गटामध्ये एखादी महिला जास्त बोलणारी असते, मग त्या गटामध्ये तिची भांडणं होतात. मग ती म्हणते की मला गटात राहायचं नाही, मी राजीनामा देते. होतं ना असं? मग ह्याला काय म्हणतात? कॉन्फ्लिक्ट. काय म्हणतात? म्हणजे आपण भांडण ज्याला करतो त्याला कॉन्फ्लिक्ट करणे असं म्हणतात. भांडण करणे म्हणजे कॉन्फ्लिक्ट. आलं का लक्षात? मग अशी कोण महिला गेली असेल गटाच्या बाहेर, तर हा ऑप्शन, मेंबर डिस्कंटिन्यू ड्यू टू कॉन्फ्लिक्ट इन द ग्रुप. त्याच्यानंतर दुसरा आहे, मेंबर मायग्रेटेड टू अ डिफरंट लोकेशन. बघा, आता एखादी महिला आहे, उदाहरणार्थ एखादी महिला तुमच्या गावामध्ये राहत आहे आणि तिच्या मिस्टरांची बदली झाली, बरोबर? म्हणजे केव्हा स्थलांतर झालं, काही कारणास्तव त्या गावातून दुसऱ्या गावात गेली, तर ती मायग्रेट झाली. काय झाली? मायग्रेट म्हणजे स्थलांतर होणे कुठल्या दुसऱ्या ठिकाणी. मग अशा ठिकाणी जर असं कोण महिला असेल तर तो ऑप्शन. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, मेंबर हॅज बीन रिप्लेस बाय अनदर फॅमिली मेंबर. बघा, आता एका गटामध्ये आपण एका परिवारामध्ये 4 किंवा 2 सदस्य घेतो का? नियम आहे का आपला अभियानाचा? एकच मेंबर घेऊ शकतो. दुसऱ्या जो मेंबर असतो तो दुसऱ्या गटात असतो. तसंच सांगितलं ना तुम्हाला? मग आता ती म्हणाली, बाबा उदाहरण देतो, सून आणि सासू, बरोबर? एखाद्या गटामध्ये सासू आहे आणि सासूचं वय झालेलं आहे. सासू काय बोलले, माझं वय झालंय, माझ्यामध्ये माझी सून घ्या गटात. होतं असं? त्यावेळेला मी आता एक्झाम्पल दिलं, पण दुसरं पण काय असू शकतं. म्हणजे एखाद्याला गटामध्ये राहायचं नसेल, पण माझ्या दुसऱ्या नंदेला घे, जावला घे, काय असू शकतं. ओके. त्यानंतर मेंबर दुसरा आहे, मेंबर लेफ्ट द ग्रुप ड्यू टू ओल्ड एज. म्हणजे एखादी महिला वयस्कर झाली असेल. बघा, आता आपल्या गटामध्ये चालता फिरता जर येत नसेल, त्या मेंबरला आपल्याला ठेवून काय मिळणार आहे? उद्या बँकेत सही करायला जायचं झालं, कुठल्या रिक्षा करा, उचलून न्या, असं होईल.
ते आपल्याला गरजेचं आहे का? नाही. मग त्यांना आपण गटामधनं सांगतो की तुम्ही खरं सहकुशीने तुम्ही तुमचं वय झालेलं आहे, म्हणजे तुम्ही गटाला तुम्ही राजीनामा द्या असं म्हणतो ना. मग असं असेल तर तो ऑप्शन खालचं एकदम लास्ट, मेंबर जॉईन अनदर ग्रुप. आता काही सदस्य असतात तर न सांगता दुसऱ्या गटामध्ये जातात की नाही. नंतर मग कळतं आपल्याला की दुसऱ्या गटात आहे. मग तेव्हा आपण तसा ठराव करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला मेंबर जॉईन अनदर ग्रुप हा ऑप्शन घ्यायचा. त्याच्यानंतर मेंबर इज अनेबल टू कॉन्ट्रीब्यूट टू द सेविंग. तर मगाशी तुम्ही सांगितलं काही गटातल्या महिला असतात एकदम गरीब असतात, त्यांना महिन्याचं तुम्हाला जे मासिक सेविंग आहे म्हणजे जे तुमची बचत आहे ती पण द्यायला अडचणीची होतं असं क्वचित असतात महिला. शक्यता आपल्या इथे कोण नाही आहे का की आपल्या गटातील असतात, पण मजुरीला वगैरे जाणारे असतात ना, त्यांना पण कधी कधी जमत नाही. तर त्यावेळेला तो ऑप्शन टाकायचा. आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे रिमूव्ह मेंबरशिप बाय एसएनजी. तर मी मगाशी जो विषय बोललो, एखादी महिला एका गटामध्ये जर अडखळ असेल तर तिला तुम्ही सगळे मिळून ठराव करून तिला गटाच्या बाहेर काढू शकता. असं झालं असेल तर शेवटचं ऑप्शन. हे कळलं सगळं? कळलं ना? ओके. Thank you, Bobby.